तुमच्यासाठी हिंदीत पण बोलली. तो 90 साल पहले एक बालक गाया था और वहां से एक सिलसिला शुरू हो गया. अब आज भी एक बालक बड़ी कामयाबी से गाया है. मैं तो नहीं रहूंगा, लेकिन यहाँ पर जो जवान लोग हैं वो साक्षी होंगे कि ये सिलसिला कहाँ तक जाता है. माझं पहिलं काम अर्थातच अभिसारला शाबासकी देणं आणि त्याच्या आई वडिलांना सुद्धा शाबासकी देणं. कलाकार मुलगा सांभाळणं किती अवघड असतं हे वामनरावच्या घरात कोणी सांगायची गरज नाही. अशा वेळेला आपण म्हणतो ऐतिहासिक क्षण वगैरे, पण हा खरंच एक ऐतिहासिक क्षण आहे. साधी आमंत्रण पत्रिका पाहिली तर त्याच्यात 3 नातू आहेत आणि 3 मुलगे आहेत आणि हे 2 संगीताला वाहिलेल्या घरातले आहेत. म्हणजे सत्यशील, नंतर सृजन, अभिसार हे 3 मुलगे. पण सृजन, अभिसार आणि भुवन हे 3 नातू. आणि हा योगायोग आज नाही आलेला. हा योगायोग 80-90 वर्षापासून आला. मुंबईमध्ये 4 माणसं एकमेकांच्या संपर्कात आली. पहिले म्युझिकल मिशनरी विष्णू दिगंबर, त्यांचे शिष्य बिहार दिवजर. त्याच वेळेला आणि ते कराडे होते म्हणून मला जरा जास्त अभिमान आहे. संशोधन कार्यामध्ये स्वतःला झोकून देणारे पंडित भातखंडे आणि चौथे रसिक ऑडिटर वामनराव. एकाची कमिटमेंट आणि हिंमत विष्णू दिगंबरांची, देवजरांचं शास्त्र, भातखंड्यांची स्कॉलरशिप आणि वामनरावची जागरूक रसिकता. आणि त्या क्षणी कुमार गंधर्व देवजर स्कूल ऑफ म्युझिक मध्ये दाखल झाले. त्याच क्षणी या सगळ्याला एक केंद्रबिंदू मिळाला की ह्या 4ही परंपरातनं येणारं जे गाणं आहे ते पुढे न्यायले त्याच ताकदीचा, त्याच प्रतिभेचा कलाकार हवा होता. तो कुमार गंधर्वाच्या रूपाने मिळाला. पुढलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आज पुन्हा ही 2 घराणे सिनियरिटीने वामनरावच्या घराण्याचा उल्लेख आधी केला पाहिजे आणि संगीताचा दिग्विजय म्हणायचं तर कुमारांचा उल्लेख तर मुद्दाम करायची गरज नाही. या 2 शाखा पुन्हा एकदा आल्या आहेत एकत्र आणि त्याला ही आणि राजाभाऊ अभिषेकी गोवांची शाखा येऊन मिळाली आहे. माझ्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षी आहोत. आणि मगाशी म्हणलं तसं हे कुठे जाईल, हे घराणं काय काम करतं. विष्णू दिगंबर म्हणाले, मी तानसेन निर्माण करायला गेलो. तानसेन किती निर्माण झाले मला माहित नाही, कानसेन मी खूप निर्माण केले. तानसेन आणि कानसेन यांच्यामध्ये दरी जोडण्याचं काम किंवा यांची दरी मिटवण्याचं काम देवधरांनी केलं. या सगळ्याला एक विशुद्ध संशोधनाची मतभेद होऊ शकतात, परंतु बैठक दिली भातखंड्यांनी आणि या सगळ्याला वृक्षपणाने नाही तर त्याच्यातच आपण
आपणही एक आहोत. या सगळ्यांची इतकीच आपली जबाबदारी आहे. असं म्हणून या सगळ्याला एक शिस्त, एक मॅनेजरियल हे काय काम आहे ते एकाच वेळेला कलाकारांची आणि रसिकांची अभिरुची एका पातळीवर राखून ती जास्तीत जास्त उंच नेण्याचं काम आहे. आणि हे काम त्यांनी सुरू केलं. आता मला असं वाटतं की हे खरोखरच एक वेगळं विद्यापीठ आणि त्याला तानसेन कांचन विद्यापीठ म्हणायला सुद्धा हरकत नाही असं स्थापन झालं असं मी इथे जाहीर करतो. आणि त्याचे सध्या कुलगुरू इथे बसलेले आहेत आपल्यामध्ये, त्यामुळे सगळ्यांना उपलब्ध आहे. आता मी 2 मिनिटं, तर मला फक्त 10 मिनिटं दिली होतो. मनोगत व्यक्त करा. माझं मन इतकं लहान आहे का की 10 मिनिटं लागतो काय आहे सगळे. तर मी सत्यशील बद्दल बोलतो आणि सत्य बोलायचा प्रयत्न करतो. आमची कशी मैत्री आहे, तुटीची जुटीची घट्ट मिठीची वगैरे पोकळ आहे सगळं. तर इंग्लंडमध्ये खेळ खेळतात की प्रियकराचं आपल्यावर किंवा प्रेयसीचं आपल्यावर प्रेम आहे की नाही याच्याकरता फुलं घेऊन बसतात. ही लव्ज मी, ही लव्ज मी नॉट, ही लव्ज मी, ही लव्ज मी नॉट असा खेळ चालतो. आणि शेवटचं फुल जिथे पडेल तो त्या दिवशीचा मूड. माझी आणि सत्यशीलची गेल्या 30-35 वर्षांची दोस्ती अशी आहे. कधी आम्ही दोघं एकमेकाला खूप आवडतो आणि कधी आमचं भांडण होतं. दोन्हीचे एक प्रसंग मी सांगणार आहे. म्हणजे बरेच आहेत पण मन लहान करायचं ना. त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ गाणं गुणगान हे सत्यशीलचं पुस्तक मला इतकं आवडलं की मी जाईन तिथे उल्लेख करतो. ते आल्यापासून संगीतावर मी बोललो आणि त्या पुस्तकाचा उल्लेख झाला नाही असं नाही. पण मला त्यामुळे त्याचे ही लाईफ मी बऱ्याच, पण त्याला हेही सांगितल्याशिवाय राहत नाही की तुझ्या पुस्तकाच्या आवृत्त्या का निघत आहेत. तर त्या पुस्तकाला मी उपनाव सत्यशील देशपांडे की बिना का पायदान असं दिलेलं. कारण प्रत्येक पानावर काय ऐकायचं तेही दिलेलं. आता एवढं ऐकतं सिलेक्शन, काय चांगलं गाणं ऐकावं त्याचं माझ्या पाण्यात तरी दुसरीकडे कुठे नाही. आणि मला त्यातलं काही कळतच आहे. मी कॉम्प्युटरमध्ये अंगठाछाप माणूस आहे, त्यामुळे मला ते पुस्तकाचं टेक्स्टच आवडलेलं आहे. आणि त्याच्यातलं जे ग्वाल्हेरचं मनोगत म्हणून सत्यशील लिहिलं अप्रतिम लिहिलं. तर सत्यशीलनी 2 प्रकारची कामं केली. एक, हेवा वाटावा अशा घरात सत्यशील तुला जन्म मिळाला आणि त्याबद्दल मला काय तुझा हेवा वाटत आलेला आहे. मी एकदा त्याला म्हटलं ज्या गायकांची कलाकारांची आम्ही महिलावरून चेहरे पाहत होतो ते तुझ्या घरी येत होते. अजून काय लहानपणी भाग्य लागतं. पण आणि कुमार गंधर्वांच्यासारख्या सर्वव्यापी गुरुच्या सहवासात राहून सुद्धा सत्यशीलने स्वतःची एक जाण जपली, स्वतःचं व्यक्तिमत्व जपलं, स्वतःच्या मर्यादाही त्यांनी ओळखल्या. कुमारांच्या गायकीतनं जितकं स्वतःला घेता येईल ते घेतलं आणि नंतर जे आर्कायवल काम केलं त्याच्याबद्दल तर सगळ्या संगीत जगताने ऋणी राहावं इतकं ते मोठं काम. पूर्वी कोठीवाले कलाकार असायचे आणि त्यांची लहरीप्रमाणे ते आपली कोठी उघडायचे. सत्यशीलनी ही कोठी सगळ्यांच्यासाठी खुली करून दिली. हे फार मोठं काम आहे. सुजननी मला सांगितलं मला परफॉर्मर व्हायचं नाहीये, मला म्युझिकचा प्रोफेसर, पण चांगलं गाणारा म्युझिकचा प्रोफेसर हे दुर्मिळ प्रकरण आहे बरं का. मी आता नावं घेत नाही, पण चांगलं गाणारा म्युझिकचा प्रोफेसर मी होईल, पण मला इंटरप्रिटर, थेरटिशियन म्हणून जास्त काम करायचे. आणि सुजन
सध्याचे कुमार गंधर्वांचं इंग्लिश मधलं बहुधा पहिलं चरित्र लिहितो ते मी निम्म वाचलेलं आहे आणि त्या लिखाणात खुश आहे. त्यामुळे हे एकाच वेळेला गाण्यामधली रसिकता, गाण्याच्या पाठीमागचा विचार, कला के पीछे विचार चाहिए, हे जे कुमारांचं सूत्र आहे तेही घ्यायचं पण रसिकता सोडायची नाही असं मी बोलतो तेव्हा सत्यशीलला आनंद होतो. पण मग मला ही लवचिक नाट हाही अनुभव द्यायचा आहे त्याला. तर मी त्याला म्हणतो बाबा इतकं कसलं गाणं ऐकल्यानंतर तू त्या आग्र्यावाल्यांच्या नादी कशाला लागलाय? शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली 3 महिन्यानंतर. आमचे सत्यशील देशपांडे अजून त्याच्यातून सुटले का तुम्हाला वाटत? किंवा त्याच्या लिखाणाबद्दल मी बोलतो, इतकं छान स्वागत केलं पण मध्ये 3 देशपांडे त्याच्या लिखाणात डोकावतात आणि 4थे देशपांडे त्याच्या गाण्यात डोकावतात. 3 देशपांडे कोण? एक त्याचे वडील, दुसरे पु ल आणि तिसरे त्याचे काका. मध्येच त्याला वडिलांच्या सारखं अत्यंत विरस वाटेल इतकं वस्तुनिष्ठ द्यायची लहर येते. मध्येच त्याला पु ल देशपांडेंच्या खेळकर शैलीचा मोह पडतो. मध्येच त्याला अवघड सोपा विषय अवघड करण्याची हातोटी असलेल्या स देशपांडेंची शैली आठवते आणि गाता गाता त्याला वसंतरावांचा नाचरेपणा आठवतो. मग मी त्याला तेही सांगतो. मग त्याचे ही रोज बिघाड असं आमचं 35 वर्ष चालू आहे आणि अजून आता मी 77 आहे, तो 75 आहे. त्याच्या संबंधीला जेव्हा मी बोलीन ना आणि तेव्हा मी 10 मिनिटात आवडणार नाही त्यावेळेला मी असंच बोलणार आणि हीच परिस्थिती असेल. कारण तुटे वाद संवाद तो हितकारी, वाद संवाद होत राहिला पाहिजे. हाच तर कला क्षेत्रामधल्या उदार मानसिकतेचा पुरावा आहे. शेवटचं सत्यशीलच्या पुस्तकाचं शेवटचं वाक्य फार छान आहे कारण ते यातल्या कोणासारखं नाही. आधी जी 4 नावं घेतली तो म्हणतो बाहेर आंबेल आहे पण आतमध्ये घालमेल आहे. फार छान आहे. आता याचा ताळमेळ बसवा अशी माझी आपल्याला विनंती आहे. वाटतात संगीताच्या भाषेत तालमेल म्हणूया आपण. ही फार चांगली अवस्था आहे. मला लोक विचारतात तुमच्या आयुष्याचा उद्देश काय? मी म्हणलं प्रत्येक माणसाला अस्वस्थ करणं ही मी प्रतिज्ञा केलेली आहे. कोणालाही मी स्वस्थ बसू देणार नाही, स्वतः सकट. परंतु ही जी क्रिएटिव्ह घालमेल आहे ह्याच्यातनं तर नवनिर्मिती होत असते. ती नवनिर्मिती ज्यांना पेलते ते ती आत्मसात करतात, ते ती लोकांच्या पुढे नेतात. आणि सत्यशीलची सध्याची घालमेल आहे. मी कुमारांच्या बद्दल माझ्या हिंदी पुस्तकात म्हटलेलं आहे. हा एक शॉक पुण्यातल्या लोकांना असेल. कुमार गंधर्व के पुनर्जन्म लौकिक तथा सांगीतिक असं माझं छोटं हिंदी पुस्तक आलेलं आहे. मेहता अथवालिया देशमुख कंपनी पुणे. तर त्याच्यात मी असं म्हटलेलं आहे की ही जी घालमेल आहे ही अतिशय महत्वाची आहे आणि तिला क्रिएटिव्ह स्वरूप देणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ही इज डुईंग लाईक कुमार डीड देवधर टू देवधर. कुमार आणि देवधरांची जी 12 वर्ष आहेत ना त्याच्यात पहिली 6 वर्ष कुमार पूर्ण देवधर्मय होते आणि नंतर कुमारनी देवधरांच्या पद्धतीने देवधरांच्याकडे पाहायला सुरुवात केली. तसं आता सत्यशील सुद्धा कुमारांच्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहतोय. याचंही अत्यंत स्वागत आहे. हल्ली बरंच ऐकायला येतं की आजच्या संयोजकांच्यासाठी शेवटची सूचना की प्रत्येक जण मला भेटतो तो म्हणतो या ऐकायला येतात. हे फार डेंजरस असतं बाकी पण बाकी पडतात छान ठेवतात म्हणून मोह पडावा असंच सर्व वातावरण असतं. या एकदा ऐकायला नवीन काहीतरी केलं. पण मला पंचायत अशी होती मला तर ते नवीन वाटलं नाही. त्यांनी माझी अवभगत इतकी चांगली केलेली असते की माझ्या तोंडावर सांगतही नाही विनय हर्डीकर असून सुद्धा. हे नवीन 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 जे चाललंय ना एकेकाळी राहण्यामध्ये सगळं फास फास होतं.
अमुक वयापर्यंत घ्यायचं नाही, गुरुनी सांगितल्याशिवाय हा करायचं नाही, स्वर लावायचं नाही, मैफलीचं सोडूनच द्या. आणि ते वस्तू फेकून मारणारे गुरुजी सगळे गेले तेही बरं झालं. पण आता इतकं पुढे झालंय सगळं की असं वाटतं की ह्या सगळ्या ट्रॅफिकला कोणीतरी एक चांगला ट्रॅफिक मॅनेजर मिळाला पाहिजे. तर आपण हे ते सगळ्यांना वाटतंय आम्ही नवीन करतो आणि ही अस्वस्थता तिचं स्वागत आहे. आतापर्यंत केलं त्याच्यापेक्षा आम्हाला वेगळी वाट निवडायची. तर हे आजचा आणि उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लेटेस्ट कॉल स्मॉल कमिटी, त्याच्यामध्ये आपण कलाकार घेऊया, श्रोते घेऊया, ज्यांना समीक्षक म्हणतात किंवा जे स्वतःला समीक्षक म्हणतात त्यातील निवडक लोक घेऊया. आणि संगीतातल्या विशेषतः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या नवनिर्मितीच्या शक्यता याच्यावर एक व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका आपल्याला तयार करता आली तर मग अशी जी 4 नावं घेतली, भातखंडे, पलुस्कर, देवधर, भातखंडे आणि वामनराव यांनी ज्या अभिरुचीच्या समृद्धीचा पाया घातला, ती प्रक्रिया आपण पुढे नेतो आहोत. याचं एक वेगळं समाधान आपल्या सगळ्यांना मिळेल. मी सत्यशीलला माझ्या सगळ्या शुभेच्छा आणि ही चाललेली मैत्री चालू राहील असं अभिवचन देतो. अभिसरला आशीर्वाद देतो. सुजनला आणि त्याच्या पत्नीला धन्यवाद देतो. आणि हे सगळं सांभाळणाऱ्या उषाला काय म्हणावं मला शब्द नाही, लेकिन आपने जो उनको उनकी बीमारी से बाहर निकाला उसके लिए हम आपके बहुत शुक्रिया.